समाजाच्या विरोधात नाही किंवा मराठा नेत्यांच्या ओबीसी नेत्यांच्या समाजाच्या विरोधात नाही, मात्र आम्हाला जे पाहिजे ते त्यांनी द्यायला पाहिजे. तुमच्या उपोषणाला त्यांनी कायदेशीर अधिकार म्हणून जरांगे साहेब या महाराष्ट्रामध्ये गेले 7-8 महिने महाराष्ट्राला सांगतायत की ओबीसी आमचा बंधू भाव आहे. ओबीसीच्या गाडीवर आम्ही 50-50 रुपयाचं पेट्रोल टाकून बसतो आणि आमच्यात भाईचारा आहे आणि ओबीसीच्या नेत्यांना ते टार्गेट करताना दिसून येतात. त्या जरांगे साहेबांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की ओबीसी जर तुमचा बंधुभाव असेल तर त्या सामाजिक मागासवर्गीय म्हणजे बलुतेदार आलुतेदार या लोकांचे हक्क आणि अधिकार हिरावून घेत असताना, त्याचं घर उद्ध्वस्त करत असताना, त्याच्या पालामध्ये त्याच्या छोट्या मोठ्या घरामध्ये तुम्ही घुसखोरी करत असताना तुमचा ओबीसी कसा मित्र असू शकतो? या प्रश्नाचं उत्तर जरांगेने आम्हाला द्यावं. आणि मुळात जरांगे साहेबांना जे शासनामार्फत रेड कार्पेट घातलं जातं आणि ओबीसीच्या आंदोलनकर्त्यांची एक साधी दखल सुद्धा इथलं शासन घेत नाही, विरोधी पक्ष घेत नाहीत, मुख्यमंत्री सगळ्या पक्षाचे प्रमुख घेत नाहीत. हा महाराष्ट्र म्हणजे फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे का? पुरोगामी महाराष्ट्र आहे का? सामाजिक न्यायाचा महाराष्ट्र आहे का? या प्रश्नाचे उत्तर आम्हाला शासनाकडून पाहिजे. झाले ना? कुठे दादा आमदार आले, त्यांचं जरा नाव पुकार. या ठिकाणी विधान परिषदेचे सन्माननीय सदस्य आमदार राजेश भैया राठोड आलेले या दोन्ही संघटनेवर त्यांचं मनोबल उभारण्यासाठी, या आंदोलनाला सबळ बनवण्यासाठी या दोन्ही